ज्या गोष्टीची गरज नाही ती गोष्ट नवराच घेऊन आला होता. कढीपत्ता एवढा सगळा आणला होता की आम्हाला कढीपत्त्याची काहीच गरज नाही. टेरेसवर एक मोठं लेट झाड आहे आणि त्याचबरोबर गॅलरीत पण मी लावलेला आहे. आणि आणखीन एक आणलं होतं, जो भोपळा असते ना उपवासाला खायचा, तर तो आणला होता. आणि मी आजपर्यंत कधीच हा भोपळा बनवलेला नाही. त्याच्यातलं बी पण शिजवलेलं छान लागतं. मी कधी लहान असताना खाल्लेलं आहे. आईनं कधी शिजवलेलं असेल तेव्हा खाल्लेलं उपवासाला. त्याच्यावर मी आणखीन कधीच नाही बनवलं आणि कसं शिजवायचं असते ते पण मला माहीत नव्हतं. तर सगळ्यात पहिल्यांदा सासूबाईंना विचारून घेतलं आणि उकडून घेतला आणि मी हा ड्रेस जो आहे ना तो वेअर केला होता आणि मी निघाली होते. मी म्हणजे आम्ही सगळेजणच निघालो होतो बाहेर आणि तर माही पण तयार झाली होती. तिला ना बरोबर करते मम्मा व्हिडिओ काढायला लागली म्हणून आपण जरा शांत उभा राहावं म्हणून ते नाही तर ना एकदम शांत उभारली होती. आणि आम्ही गेलो होतो दीदीच्या घरी. त्यांनी आता रूम चेंज केलेली आहे. आमच्या जवळच आलेले आहेत, म्हणजे किती एकाच गल्लीचं अंतर आहे दोघींच्या मध्ये. मग त्या आल्या होत्या, मग त्यांचं घरी ते बघण्यासाठी गेलो होतो आम्ही. इथं माहे बघा दुसऱ्याच्या घरी गेलं की हिचंही चालू होते. मला चिडकून बसती, कुणाकडे बघत सुद्धा नाही ना काहीच नाही. आता तिची फेवरेट आईस्क्रीमसुद्धा आणली होती तरीसुद्धा तिनं कुणाकडे बघायला सुद्धा तयार नव्हती. थोडंसं 5-10 मिनटं झालं ना तिनं बरोबर आईस्क्रीम घेतली होती खायला आणि मी पण इथं एकदम चाटून खायला लागली होती. इथं सगळ्यांना आईस्क्रीम इथे दिली आणि बघा आणि माहीचं बघा काय चाललं होतं. तिनं ना आता घेतली होती आईस्क्रीम आणि मस्त टी व्ही बघत आता एन्जॉय करायला लागली होती. सगळ्यात पहिला तर तिला काय होते काय माहिती, दुसऱ्याच्या घरी गेले किंवा दुसरं कोणी घरी आलं तरी तिचे तसलीच नखरे बघून घ्यावे लागतात. मग इथं टी व्ही बघत तिने आईस्क्रीम एन्जॉय केली. आणि मी पण तुम्हाला ना ह्यांच्या घराचा जो टूर आहे ना तो नंतर दाखवते, कारण त्यांनी आणखीन पसारा वगैरे काहीच लावलेला नाही आहे. आताच ते शिफ्ट झालेत ना, म्हणजे शिफ्ट झाले की आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी चालू होतो. आणि मिस्टरांनीच बघून दिलेली आहे ही रूम आणि एकदम भारी आहे बरं. आधीच्या रूमपेक्षा तर खूपच छान आहे. आता 1 BHK आहे. जो पहिलं होता ना तो फक्त 1 RK होता आणि ह्यांचा टेरेस पण खूप मोठा आहे. आणि ह्यांच्या टेरेसवरून मेन म्हणजे सनसेटसुद्धा दिसतं आणि एकदम सुंदर डोंगराच्या आतमध्ये चाललेला सूर्य दिसते. मग इथं मी सगळ्यांना विचारायला लागली होती की ह्यांची रूम कशी वाटली काय नाही ते, वर टेरेसवर इथे कसं वाटायला लागले. तर त्यांना इथं भारी वाटत होतं. आमचा जो टेरेस आहे ना त्याच्यापेक्षा मोठा ह्यांचा टेरेस आहे आणि घर पण सुंदर आहे. ते तुम्हाला मी नंतर दाखवते कधीतरी. आणि तर माही बघा एवढी पळायला लागली होती टेरेसवर, तिला एवढी मज्जा यायला लागली होती ना, तिला काय करून काय नाही असं झालं होतं. कुठं पळून कुठं नाही असं करत होती तिला. आणि लेकर पण होते ना सोबत खेळायला, त्याच्यामुळे तिनं ना जास्त जमली होती. तिचे कपडे चेंज केले होते कारण गरमी खूप जास्त व्हायला लागली होती. आणि दीदीनं बिर्याणी बनवली होती, ती बिर्याणी इथे खाल्ली आणि आलो होतो आम्ही घरी. नंतर घरी आल्याच्या नंतर पण मला ना सगळे आणखीन भरपूर सारे कामं होते, ते सगळे आवरायचे होते. आम्ही किती 1 किंवा 1.5 तासच थांबला असतो तिथं आणि लगेचच वापस आलो होतो. माहीचं इथं काय टेरेसवर खेळच होणं झालं होतं. तिला तिथंच खेळ वाटायला अंधार पडला ना तरी पण आम्ही टेरेसवरच होतो. माझ्या मागं पळती कधी, मी तिच्या मागं पळते कधी, लेकरांच्या मागं पळती. कुठं काय करेल ना हिचा काही नेम नाही आणि कुठं पण सांधीत जाऊन बसायलेली असते. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय. चॅनलला सबस्क्राईब